नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांच्या आवडत्या यशोदय चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बीड जिल्हा पोलीस भरती 2024च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. आजचा पहिला प्रश्न होता, एक मोटरसायकल 4 तासात 116 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने गेल्यास मोटरसायकल 7 तासात किती अंतर कापणार आहे. प्रश्न सोपा होता. कसा सोडवणार? क्रॉस तयार करणार. कसा क्रॉस तयार होईल? 4 तासामध्ये 116 किलोमीटर अंतर पार करते, तर ती गाडी काय सांगितली? 7 तासामध्ये. 4 तासात 116 किलोमीटर, तर 7 तासामध्ये किती अंतर पार करणार, असा क्रॉस तयार केला. कोणाकोणाचा गुणाकार होईल? 7 आणि 116चा गुणाकार होईल आणि एक्सच्या बाजूची संख्या 4 भागीला जाईल. म्हणजे कसं तयार होईल? 7 गुणिला 116 भागीला 4. येते लक्षात? मग आता अंश आणि छेदाला जर भाग जात असेल तर देऊन टाकायचा. कसा भाग जाईल? 4 1 4, 4 दुने 8, उरली किती? 3, 4 9 36. उरलेलं काय आता? 29 गुणिले 7. 29 गुणिला 7 केलं, 7 9 63, हातच्याला 6, 7 दुने 14, 14 आणि 6 झाले किती? 20. 203 किलोमीटर अंतर जाणार आहे. समजतंय? पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. क्रॉस केव्हा केव्हा करायचा ते देखील सर्वांना आपण बऱ्याच वेळा सांगितलं आहे. ज्या वेळेस समचलन असणार आहे. आता हे समचलनाचं उदाहरण आहे. कसं? तुमचं गाडी 4 तास चालली, 116 किलोमीटर अंतर गेली. आता गाडी काय आहे? 7 तास चालते. म्हणजे काय? तुम्ही वेळ जो आहे, वेळ वाढला तर तुमचं अंतर पण वाढणार आहे. वेळ कमी, 2 तास गाडी चालली तर अंतर कमी होणार आहे. ज्या वेळेस लक्षात ठेवा, संबंधित असणाऱ्या बाबी, एक वाढवली दुसरी पण वाढत असणार आहे, एक कमी केली दुसरी पण कमी होत असेल, हे समचलनाचं उदाहरण असतं. समचलनामध्ये सरळपणे क्रॉस तयार करायचा. क्रॉस तयार केला, कोणतंही सूत्र वापरायची गरज नाही, आपण डायरेक्ट उत्तर काढू शकतोय. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न होता, एका रांगेमध्ये पुंडलिक समोरून 12वा आणि मागून कसा आहे? 8वा आहे. याच रांगेत दत्तात्रय मध्यभागी असल्यास त्याचा क्रमांक कितवा असणार आहे? सगळ्यांनी सोडवा. कसा सोडवणार आहेत? 10 सेकंदात प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. काय सांगितलंय? पुंडलिक हा रांगेमध्ये समोरून 12वा आहे, मागून 8वा आहे. 12 आणि 8ची बेरीज केली, झाली किती? 20. 20 मधून काय? एक कमी केला का? कारण की पुंडलिक हा समोरून 12वा, मागणं 8वा, म्हणजे दोन्हीकडनं काउंट होतोय. एक डबल काउंट होतोय म्हणून एक कमी केला. 12 आणि 8 20, 20तनं एक गेले 19. म्हणजे काय? त्या रांगेमध्ये 19 मुलं असतील. आता त्याच रांगेमध्ये दत्तात्रय मध्यभागी आहे. मग 19 व्यक्तींमध्ये मध्यभागी कोण असणार आहे? तर 19ला 2ने भागलं तर काय अर्धे होतील का? नाही होणार आहेत. म्हणून काय? तर त्याचं 9.5 उत्तर येणार. 9.5 म्हणजे काय? हा तुमचा सरासरी असणार आहे. तुमचं मधली संख्या ही 9.5 असणार आहे. परंतु मला सांगा, इथे रांग आहे, मग रांगेमध्ये काय असणार आहेत? तर तुमचं 10 व्यक्ती, लक्षात ठेवा, 10 व्यक्ती इकडे, म्हणजे मधला व्यक्ती हा 10वा असणार आहे. 9.5 म्हणजे काय? 9 इकडे 9 इकडे, 9 व्यक्ती इकडे 9 व्यक्ती इकडे, झाले किती? 9 9 18. आणि हा 10वा व्यक्ती काय असणार आहे? मध्यभागी असणार आहे. समजते का सर्वांना? याला आपण टोटल जे आहेत 19 मध्ये एक ॲड केल्यावर 20, 20ला 2ने भागलं तरी देखील उत्तर येऊ शकतंय. 10वा व्यक्ती मध्यभागी असणार आणि मध्यभागी कोण बसलाय? दत्तात्रय, म्हणून त्याचा क्रमांक हा 10वा असणार आहे. येते लक्षात? ठीक आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे बघा जाऊया. 272चे 25% बरोबर किती? टक्के काढायचे. तुम्ही 272 गुणिला 25 भागीला 100 केलं तरी देखील उत्तर चालणार आहे. परंतु आता 25% आपलं झालंय. काय सांगितलंय? 50% काढणे म्हणजे काय? संख्येचे अर्धे करणे. आणि 25% काढणे म्हणजे काय? संख्येला 4ने भागणे. म्हणून तुम्ही 272 गुणिला 25 भागीला 100 हे सोडवलं तरी देखील चालणार. किंवा दुसरं काय सांगितलं? 272ला 4ने भागलं तरीही डायरेक्ट उत्तर काढणार आहे. 25% काढणे म्हणजे काय करणे? 4ने भागणे. समजते सर्वांना? 272ला 4ने भागलं काय उत्तर येईल? 4 1 4, उरले किती?
3, 4 9 36, उरले किती 1, 4 त्रिक 12. परंतु एक लक्षात ठेवा, पहिल्याच अंकावरून तुम्ही उत्तर काढू शकत होता. बघा पहिला अंक 1, 1चा पर्यायामध्ये फक्त एकच दिसते, पर्याय क्रमांक 3. 772चे 25% किती असणार आहेत? 193. करतंय, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 45 व 75 यांचा लसावी किती? लसावी मसावीचा प्रश्न आहे. हा देखील आपला 5 ते 6 सेकंदामध्ये सोडवला जाणारा प्रश्न आहे. 45 आणि 75 तुम्ही तोंडी देखील काढू शकतायत, मांडणी केली तरी देखील काढू शकतायत. लसावी म्हणजे काय? दिलेल्या दोन्ही संख्याने भाग जाणारी संख्या. मग मला सांगा, लसावी 15 असणार आहे का? नाही. का? कारण की लसावीला भाग द्यायचा असतो. 45 व 75 या दोघांनी भाग गेला पाहिजे. तुम्ही तोंडी देखील उत्तर काढू शकतायत. मला सांगा, 15 या संख्येला दोन्ही संख्यांनी भाग जाईल का? यांनी भाग गेला पाहिजे, म्हणून 15ला तर जाणार नाही. 15 हा त्यांचा मसावी आहे, आपल्याला लसावी विचारला आहे. ठीक आहे. हा एक पर्याय तर कटच आहे. आता पुढे बघा 150ला मला सांगा 75ने भाग जाईल, पण 45ने जाईल का? नाही जाणार. म्हणून 150 देखील पर्याय जातोय. 225 बघा, 225ला 45ने पण भाग जातोय आणि 75ने देखील भाग जातोय. 75 त्रिक किती होतात? 225 आणि 45 पाचा 225. ठीक आहे. हे तुम्ही निरीक्षणाने सांगू शकतायत. आता मांडणी केली, मांडणीने कशी सांगितलंय? 45 आणि 75चा लसावी काढायचा आहे. मग कसा काढणार? तर या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातोय ते अगोदर द्यायचा. मग कशाने भाग जातोय? तर बघा 15ने भाग जातोय. 15 1 15, 15 त्रिक 45, 15 पाचा 75 दिला. हा मसावी आला. 15 मसावी. आता असामायिक अवयव कोणते आहेत? 3 आणि 5. 3 आणि 5ला भाग जातोय का? नाही. एकाच संख्येने जात नाही, म्हणून काय सांगितलंय? लसावी म्हणजे काय? आता हा सामायिक अवयव आणि हे असामायिक अवयव या सर्वांचा गुणाकार म्हणजे आपला लसावी. ठीक आहे. मग या सगळ्यांचा गुणाकार केला, काय आला? तर 15 त्रिक 45, 45 गुणिले 5 केलं, 5 वाचा 25, हातच्याला 2, 5 चोक 20 आणि 2 22, म्हणजे 225 हा आपला पुन्हा काय आला? यांचा लसावी. तेच आपण तोंडी देखील सांगितलेलं होतं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं. तुम्ही निरीक्षणाने देखील सांगू शकता, दोन्ही संख्यांनी ज्या संख्येला पूर्ण भाग जातो तोच आपला लसावी असतो. ठीक आहे. यानंतर बघा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. एका व्यवहारामध्ये काय सांगितलंय? एका व्यवहारामध्ये झालेला नफा कसा आहे? 7200 रुपये आहे आणि त्या व्यवहारामध्ये अ, ब आणि क यांना अनुक्रमे 2, 3, 4 या प्रमाणामध्ये तो नफा आपल्याला वाटायचा आहे. त्या वाटल्यास बचा वाटा किती असणार आहे असं विचारलं आहे. हा देखील नियमितपणे विचारला जाणारा प्रकार आहे. कसा सोडवायचा? तर आता व्यवहारामध्ये झालेला नफा किती आहे? नफा आहे टोटल 7200 रुपये. ठीक आहे. हां, तो नफा किती व्यक्तींना वाटायचा आहे? तो नफा 3 व्यक्तींना. कशा प्रमाणामध्ये? 2, 3, 4. म्हणजे काय? जर समजा 4 आणि 3 7, 7 आणि 2 झाले किती? 9. 9 रुपये जर असतील तर त्याच्यापैकी 2 रुपये अला, 3 रुपये बला आणि 4 रुपये कला असा त्याचा अर्थ झाला. परंतु वास्तविकतेमध्ये किती आहे? 7200 रुपये. मग इथे देखील क्रॉस तयार होणार. जर 9 रुपये राहिले असते, कसा क्रॉस तयार होईल? जर 9 रुपये राहिले असते तर आपण कसं त्यापैकी अला 2, बला 3 आणि कला 4 रुपये दिले असते. मग 9 पैकी आता बचा वाटा, 9 पैकी बचा वाटा किती आहे? बचा वाटा 3 रुपये आहे. येते लक्षात? 9 पैकी बचा वाटा 3 रुपये आहे. तर 7200 पैकी बचा वाटा किती असणार आहे? क्रॉस तयार केला. येते लक्षात? कोणाकोणाचा गुणाकार होईल? बघा, लक्ष द्या. क्रॉस कसा तयार केला? 9 पैकी 3 रुपये बचा वाटा आहे, तर 7200 पैकी किती असणार आहे? तुम्ही हा क्रॉस समजून घ्या. बघा, लक्ष द्या. बऱ्याच जणांना आता बाकीच्यांनी असा क्रॉस तयार केला असेल. कसा? तर 7000 लक्षात येतं, 9 पैकी 3 रुपये, तर 7200 पैकी किती रुपये असा क्रॉस तयार केला.
हा देखील तोच अर्थ आहे. मांडणी करताना अगोदर आपल्याकडनं 7200 लिहिला गेला होता. बघा इथं देखील कोणाचा गुणाकार होईल, 7200 गुणिला 3 आणि एक्स बाजूची संख्या 9 भागीला जाईल. इथं मला सांगा इथं वेगळं आहे का, तेच आहे. 7200 गुणिला 3 आणि एक्स बाजूची संख्या भागीला 9 म्हणजे काय, 7200 गुणिला 3 भागीला 9. समजते सर्वांना? हां, मग मला सांगा भाग जातोय कसा भाग जातोय, 9 1 9, 9 8 72. उरलं काय, 8 त्रिक 24 आणि हे 2 शून्य ठेवले म्हणजे बचा वाटा किती असणार आहे, 2400 रुपये. करते? हां, मग हे कुठं दिसते 2400, पर्याय क्रमांक 3 मध्ये. झालं आपलं उत्तर. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे. रमेशला एका विषयामध्ये काय सांगितलं, रमेशला एका विषयामध्ये 40 पैकी 32 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले. ठीक आहे, टक्केवारीचा प्रश्न आहे. कसा काढणार, पुन्हा इथे देखील तोच असणार आहे. क्रॉसच तयार होईल. कसा क्रॉस तयार होईल, तर 40 पैकी 32 आहे, 40 पैकी 32. ठीक आहे, 40 पैकी 32 आहे, परंतु आपल्याला टक्केवारी विचारली. टक्केवारी म्हणजे काय, 100 पैकी किती, दुसरं काहीच नाही आहे. 100 पैकी किती, पुन्हा क्रॉस तयार केला. 40 पैकी 32 तर 100 पैकी किती. कोणाकोणाचा गुणाकार होईल, इथे देखील 100 गुणिला 32, क्रॉस गुणाकार केला, 100 आणि 32चा गुणाकार केला, एक्सची बाजूची संख्या 40 भागीला गेली. मांडणी कशी होईल, 100 गुणिले 32 आणि एक्सच्या बाजूची संख्या 40 भागीला. ठीक आहे, सांगा. अंशाने छेदाला भाग दिला, देऊन टाकायचा. कसा भाग जाईल, 0 0 कट झाला, 4 1 4, 4 8 32, 8 गुणिले 10 80. म्हणजे किती टक्के मिळाले, 80% मार्क्स मिळाले. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं. आपण दररोज एक प्रश्नपत्रिका सोडवतोय, पण तुम्ही सर्व निरीक्षण करा. आपण कोणताही प्रश्न सूत्राचा उपयोग न करता उदाहरणं सोडवतोय, आणि हीच सर्वात मोठी किमया असते. कारण की सूत्र तुम्ही पाठ करणार तरी किती करणार, प्रश्न बदलला की आपण पुन्हा त्या ठिकाणी थांबणार. परंतु जर प्रश्न समजला असेल, कोणतेही सूत्र पाठ करायची गरज नसते, प्रश्न समजला असेल तर त्याला सहज सोडू शकतोय. किती संख्या बदलू द्या, शब्द बदलू द्या, आपलं उत्तर चुकणार नाही. येतंय लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे बघा, जाऊया. एका चौरसाची परिमिती काय दिलाय प्रश्न, एका चौरसाची परिमिती 56 सेंटीमीटर आहे, तर त्याची एक बाजू किती सेंटीमीटर असणार आहे. आता चौरसाची परिमिती म्हणजे काय रे मित्रांनो, तर चौरसाची परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज. आणि चौरस कसा असतो, सर्व बाजू त्याच्या सारख्या असतात. मग सारख्या आहेत आणि चारही बाजूंची बेरीज जर समजा 56 असेल, तर मग मला सांगा 56ला 4ने भागलं तर उत्तर काय येतंय, 14. म्हणजे त्या चौरसाची एक बाजू किती असणार आहे, 14 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि विचारलेलं काय, विचारलं तर त्याची एक बाजू, एवढंच विचारलंय, दुसरं काहीच नाही. येतंय, चिल्लर प्रश्न होता, 2 सेकंदात उत्तर द्यायचं होतं. परिमिती 56 आहे, तर बाजू किती असणार आहे, तर 14 चौक 56, बाजू ही 14 असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तुम्ही सर्वजण जर अभ्यास करत असणार तर हे प्रश्न तुम्हाला काहीच वाटणार नाही. सगळ्यात सोपा पेपर आपल्याला दिसतंय. एक थोडं पुढचे 3-4 प्रश्न थोडं टफ असतील, परंतु आपल्याला तुम्हाला वाटणार नाही की हे खूप जास्त अवघड आहेत जर सराव करत असणार तर. पुढचा प्रश्न आहे 6चा घन अधिक 7चा घन कसा काढणार. इथे आता कुठलं सूत्र वापरणार नाही मित्रांनो. असं नाही की तुम्ही आता सर घात दिसत आहेत, घात समान आहेत म्हणून आता पायांची बेरीज करू, पायांचा गुणाकार करू, असं काही होणार नाही. लक्षात ठेवा, घात समान असताना बेरजेचा काही गुणधर्म आहे का, कोणताच गुणधर्म नाही आहे घातांकामध्ये. लक्षात ठेवा, इथे तुम्हाला सरळपणे या दोघांचं काय करणं आहे, घनांची यांचा तिसऱ्या घाताचं काय किमती काढायच्या आणि त्यांची बेरीज, हा जे एक ऑप्शन आहे. 6चा घन किती असतो, 216 आणि 7चा घन किती, 343. या दोघांची बेरीज केली, 6 आणि 3 9, 4 आणि 1 5, 3 आणि 2 5, 559. कुठं दिसतंय, पर्याय क्रमांक 2 मध्ये. चला जाऊया पुढे. ठीक आहे, 241चा वर्ग. हां, आता या उदाहरणामध्ये बघा कसं काढणार. तुम्ही जर आपलं वर्गमूळ हे प्रकरण बघितलं असेल तर हा वर्ग तुम्ही सहज काढणार आहे. सर
2 अंकी नाही, इथे 3 अंकी संख्या आहे. 3 अंकी संख्या जरी असली तरी याचा वर्ग 10 सेकंदात निघाला पाहिजे. कसं काढणार वर्ग? तर 241चा वर्ग. बघा लक्ष द्या, इथे 241चा वर्ग करताना काय करायचं, एकक सणाचा वर्ग करून टाकायचा. एकक सण काय आहे? 1. एकाचा वर्ग 2 अंकांमध्ये लिहायचा. कसा लिहिला? 0 1. ठीक आहे. आता काय करायचं, उरलेल्या संख्येचा वर्ग लिहून काढायचा. 24चा वर्ग किती? 576. 576 लिहून काढला. समजतंय की नाही? हां, समजतंय सर्वांना? समजत नसेल तर आपलं वर्ग आणि वर्गमूळचा व्हिडिओ बघा. 2 अंकी, 3 अंकी, अगदी हजारापर्यंतची जरी संख्या असली तुम्ही 10 सेकंदात वर्ग काढणार आहेत, 10 सेकंदात वर्गमूळ काढू शकतायत. हां, मग आता बघा, एकाचा वर्ग केला 0 1, 24चा वर्ग काढला 576. आता पुढं काय करणार? आता ह्याच्या 3 संख्या दिसत आहेत, 24, 1 आणि 2, या तिघांचा गुणाकार करून टाकायचा. 24 1 24, 24 2 48. आणि हा गुणाकार कुठं लिहायचा? तर एक घर सोडून लिहून काढायचा. 48 लिहिला. आता बेरीज करून टाकायची. बघा, 1 1, 8 0, 8 आणि 0 8, 6 4 10, चला 1, 7 आणि 1 8, आणि हे 5 जसाचा तसा. काय आलं? 58,081. कुठं दिसतं रे मित्रांनो? 58,081 वर्ग आला. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. चेक करायचं असेल तर 241 गुणिले 241 करून चेक करू शकतायत. चालतंय? पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. सोपा प्रश्न, चिल्लर प्रश्न. कसं सोडवणार? 5 गुणिले 4 भागिले 4. तुम्ही क्रमाने सोडवलं तरी देखील ते उत्तर आहे, अगोदर भागाकार केला तरी देखील तेच उत्तर आहे. काही फरक पडणार नाही. 5 चौक झाले किती? 20. 20 भागिले 4 केलं तर 4 पंचे 20. 5 उत्तर येतं आहे. अगोदर भागाकार केला, 4 1 4, आणि मग गुणाकार केला, 5 1 5. कुठूनही एकच उत्तर आहे 5, म्हणून चुकायचा विषयच नाही आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. थोडं पदावलीवर 2-3 प्रश्न होते. दुसरा प्रश्न होता 9 अधिक 3 गुणिले 21 भागिले 7. पदावलीच्या नियमानुसार, बॉडमासच्या नियमानुसार काय करणार? अगोदर भागाकार करणार. 7 त्रिक 21, उरलं काय? 9 अधिक 3 गुणिले 3. आता अगोदर गुणाकार करणार. कठीण नाही, सोपं आहे. 3 त्रिक 9, उरलं काय? 9 अधिक 9, 9 9 झाले किती? 18. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. येतं लक्षात? छान. पुढचा प्रश्न बघा. 6,54,897 या संख्येतील 9ची स्थानिक किंमत किती? स्थानिक किमतीवर प्रश्न आहे. हा देखील सोपा 2 सेकंदाचा प्रश्न होता. 9ची स्थानिक किंमत. 9 कुठं दिसतंय? या ठिकाणी बघा. या संख्येतील 9ची स्थानिक किंमत. स्थानिक किंमत म्हणजे काय? त्याच्या स्थानानुसार जी किंमत त्याला प्राप्त होते. आता 9 कसं आहे? दशक आहे. मग 9 दशक म्हणजे किती? 90. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 6 वाजता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यात किती अंशाचा कोन तयार होईल? 6 वाजता कुठं असणार आहे तास काटा? 6 वर. मिनिट काटा कुठं असणार आहे? 12 वर. दोन्ही कसे असणार आहेत? एकमेकांच्या विरुद्ध दिशेला. विरुद्ध दिशेला असलं म्हणजे कोणता कोन तयार होणार आहे? तर सरळ तुम्हाला एक सरळ रेषेच होणार आहे. सरळ रेष म्हणजे 180 अंशाचा कोन तयार होईल. हा देखील चिल्लर प्रश्न होता. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होतं. ठीक आहे. छान. पुढचा प्रश्न बघूया. बॉडमास्टर पुन्हा प्रश्न आहे. 16 गुणिले 5 भागिले 10 अधिक 4. काय करणार? अगोदर भागाकार केला. होतोय का? नाही होते. मग क्रमाने, लक्षात ठेवा, क्रमाने तुम्ही काय करू शकतायत? गुणाकार आणि भागाकारामध्ये तुम्ही क्रमाने डाव्या बाजूने जी क्रिया आली ती केली तरी देखील चालतं. हा एवढा एक नियम लक्षात ठेवा, नाही तर इथं तुम्ही पुन्हा कन्फ्यूज होणार कसं सोडवू. इथे 16 गुणिले 5 केलं तर चालणार आहे. 16 पंची किती होणार? 80 भागिले 10 अधिक 4. 80ला 10ने भागलं म्हणजे किती? 8. 8 अधिक 4 केले तर झाली किती? 12. काय उत्तर आलं? 12. पर्याय क्रमांक कुठे दिसते? 12. हा सॉरी, आता 12 वजा पुन्हा 3 आहे. शेवटी हा 3 बघितलाच नाही. 12तनं 3 वजा करायचे. किती उत्तर? 9. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. समजतंय? छान. पुढचा प्रश्न बघूया. खूप चिल्लर प्रश्न. बेरीज आहे, साधी बेरीज आहे. पॉईंटची बेरीज नाही, काहीच नाही. साधी बेरीज आहे. हे तर तुमचं हे चुकून सुद्धा चुकायला नको. बरोबर आहे की नाही?
100पैकी 100 विद्यार्थ्यांचं आलंच पाहिजे बरोबर. साधी बेरीज आहे, कशी सोडवणार तुम्ही? अगदी आडवी मांडणीने जरी सोडवलं तरी देखील उत्तर आहे. 6 आणि 3 9, 9 आणि 8 17, 17 आणि 9 झाले किती? 26. एकक स्थानी 6, सर्वच पर्यायामध्ये एकक स्थानी 6 आहे. हा चला 2, 4, 4 आणि 3, 4 आणि 7 11, 11 आणि 6, 11 आणि 6 17, 17 आणि 1 18, 18 आणि हे 2 झाले किती? 20. हा दशक स्थानी 2, हा चला पुन्हा 2. दशक स्थानी 2 असणारा पर्याय 3 पर्याय आहेत, म्हणजे आणखी पुढे जावं लागेल. हा चला 2 दिला आहे. 3, 3 आणि 1 4, 4. आता शतकांची बेरीज करतोय. 3 आणि 1 4, 4 आणि 7 11, 11 आणि हे 2 13. हा चला 1, 1 आणि हा हजाराचा 1 2, 2306 कुठे दिसते? पर्याय क्रमांक 1 मध्ये आले. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. 5832. हां, असा थोडा प्रश्न असला पाहिजे. आता 5832चं घनमूळ काढायचं आहे. ठीक आहे, तुमच्यासाठी तर सोपंच असणार आहे. आपला व्हिडिओ बघितला असणार तर हे देखील तुम्ही 2 सेकंदात उत्तर देणार. 2च सेकंदात. कसं? तर लक्ष द्या. शेवटी काय, याचं एकक स्थान किती रे मित्रांनो? एकक स्थान त्याचं 2 आहे. जर एकक स्थानी 2 असेल तर घनमुळाचं एकक स्थान काय असतं? 8 असतं. आणि 8 असणारा पर्याय फक्त एकच आहे, काहीच नाही. एकच पर्याय, उत्तर 18च असणार आहे. का? लक्षात ठेवा. 8चं बघा 2, एकाचा घन 1 असतो. 2चा घन किती असतो मित्रांनो? 8 असतो. 3चा 27, 4चा 64, ठीक आहे. 5चा 125, 6चा 216, 7चा 343, 8चा 512, 9चा 729 आणि 10चा 1000. इथं काय सांगितलं मित्रांनो आपण? तर एवढंच बघायचं बघा. 8 हा कोणाचा एकक स्थानी येतो? 8 बघा, 8 फक्त 2चाच एकक स्थानी येतो, दुसऱ्या कोणाच्याही एकक स्थानी येणार नाही. एवढ्याच गुणधर्मावरून उत्तर द्यायचं होतं. म्हणजे काय? 2, 12, 22, 32, 42, 52, 62 या संख्यांच्या घनाच्या एकक स्थानी 8 येऊ शकतोय. दुसऱ्या कोणत्याही संख्यांच्या घनाच्या एकक स्थानी 8 येऊ शकत नाही. म्हणून इथं 8 इथं काय आहे? इथं 2 आहे. हां, 8 असेल म्हणजे 2चा 8 येतो बरोबर, आणि 8चा 2 येतो. हां, इथे आता एकक स्थानी 2 आहे. म्हणजे आता 2 कोणाच्या एकक स्थानी येतोय? फक्त 8च्या. संख्येच्या एकक स्थानी 8 असेल तरच घनसंख्येच्या एकक स्थानी 2 येणार. हां, इथे 2 आहे, समजून घ्या. 2 असेल तर 8 येतो, 8 असेल तर 2 येतो. संख्येच्या एकक स्थानी आता काय आहे? हा घनसंख्या. लक्ष, ही घनसंख्या आहे. घनसंख्येच्या एकक स्थानी 2 केव्हा येणार? जेव्हा संख्येच्या एकक स्थानी 8 असणार. मग संख्येच्या एकक स्थानी 8 असणार कोणता पर्याय? फक्त एकच आहे, पर्याय क्रमांक 3 18. हे समजून घ्या बघा. कोणत्याही वर्गामध्ये तरी अंक रिपीट होतात, परंतु घनामध्ये कोणताही अंक रिपीट होत नाही. म्हणून सहज उत्तर आपल्याला द्यायचं असतं. 2 एकक स्थानी आहे, त्याच्यावरून उत्तर 8 उत्तर एकक स्थानी असलं पाहिजे. पुढे गेलो तर 3 अंक सोडून हा जो 5 आहे, 5च्या जवळची घनसंख्या कोणती आहे? 1 आहे. इथे लक्षात, लहान जवळची घनसंख्या 5च्या पेक्षा लहान 1 आहे. 1 कोणाचा घन आहे? एकाचा. जमचा पर्यायामध्ये 18, 28 असे राहिले असते तर आपण काय केलं असतं? मग पुढे गेलो असतो. परंतु इथे एकच स्थानी 8 असणारा पर्याय फक्त एकच होता. क्लिअर? पुढे जाऊया. 0.32 अधिक 3.72 वजा 0.94 पॉईंटची काय आहे? बेरीज वजाबाकी आहे. हा देखील प्रश्न आलाच पाहिजे बरोबर. का? कारण की खूप कठीण नाही आहे. पॉईंटचे घरं सारखे आहेत. पॉईंटचे घरं सारखे असतील म्हणून तुम्ही आता पॉईंटचा विचार न करता जरी बेरीज वजाबाकी केली तरी देखील उत्तर चुकणार नाही आहे. 3.72 आणि 0.32 किती होणार? 4.04. त्याच्यातनं 0.94 जर वजा केले तर किती असणार? 4तनं 4 गेले 0, 40मधून 9 गेले तर 31, म्हणजे पॉईंट दिला 3.10. झालं की नाही उत्तर? सोपं आहे. तुम्ही पॉईंटचा विचार न करता जरी उत्तर काढलं असतं तरी देखील इथं झाला असता. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. पुढचा प्रश्न. 43,200 सेकंद म्हणजे किती? 43,200 सेकंद म्हणजे किती? पर्याय बघितले तर सर्व तासात आहे.
हे तासात रूपांतर करायचं आहे. मग तासात रूपांतर कसं करणार? तर आपल्याला हे माहिती पाहिजे की किती सेकंदाचा एक तास होतो. एक तास म्हणजे 60 मिनिट आणि 60 सेकंदाचा एक मिनिट होतो. म्हणून एका तासामध्ये किती सेकंद असतात रे मित्रांनो? तर एका तासामध्ये बघा सर्वांना माहिती की 60 मिनटं असतात आणि एका मिनटामध्ये 60 सेकंद असतात. 60 गुणिले 60 केलं तर 36 सेकंद असतात. एका तासात 36 सेकंद असतात. म्हणून तुम्ही आता विचारलेलं काय आहे? 43,200 सेकंद. पर्याय आता तुम्ही याच्यावरनं फक्त निरीक्षणाने जरी गेला तरी देखील उत्तर काढू शकता. 36 सेकंद म्हणजे एक तास असतो. एक तासाचे 36 सेकंद, इथे किती? 43,000. बरोबर आहे की नाही? मग निरीक्षणाने कसं म्हणतोय बरं सांगा? आता 36 सेकंदाचा एक तास आहे. मग 10 तासाचे किती असणार? 10 तास म्हणजे किती? 36,000. 36,000 सेकंद म्हणजे 10 तास. मग मला सांगा इथे 43,000 आहे म्हणजे उत्तर 10पेक्षा मोठं. सगळे 10पेक्षा मोठे आहेत. मला सांगा एवढे 720 तास असतील का? 720 तासचा संबंधच नाही आहे. तिसऱ्या पर्याय तर काही विषय नाही आहे. आता बघा इकडे 3 पर्याय आहेत. 1, 2, 4. मग मला सांगा 36,000 20 तास केव्हा होतील? 72,000. 36,000ची दुप्पट 72,000 पाहिजे. मग मला सांगा 72,000 कमी आहे. इथे पर्याय काय आहे? 43,200 म्हणजे 20 तास सुद्धा उत्तर नसणार. हे तुम्हाला लॉजिकने उत्तर काढायचं असतात. झालं? हां, मग मला सांगा 12 आणि 16 तास. मग आता 12 आणि 16 तास काढणार कसं रे मित्रांनो? तर आता मला सांगा 10 तासाचे 36,000. अजून थोडं जवळ जाऊया. मी काय सांगतो, आपण उत्तर डायरेक्ट 43,200ला 36ने भाग दिलं, उत्तर तुम्ही काढणार आहेत. पण मला सांगायचं काय की तुम्ही हे काहीच न करता मनातल्या मनात उत्तर देता आलं पाहिजे. 36,000 10 तास झाले. मग 5 तासाची किती? 36,000ची अर्धी किती? 18,000. 18,000 समजते की नाही? म्हणजे 15 तासाची किती होणार? 36 आणि 18 54,000. जेव्हा 54,000पेक्षा जास्त असेल तेव्हा 16 तास येऊ शकते की नाही मित्रांनो? समजते सर्वांना? मग इथे फक्त लक्षात ठेवा एकच उरतंय 12 तास. 16 तासापेक्षा कमी, 54,000पेक्षा लहान आहे म्हणजे 15पेक्षा लहानच उत्तर असणार. 12 तासावर आला. आता हेच तुम्ही भागाकाराने करायचं असेल तर एवढं डोकं लावायचं नसेल तर कसं सोडवणार? मग आता हे काहीच न करता तुम्हाला डायरेक्ट जर सोडवणं असेल तर मग मला सांगा 43,200 सेकंद आहेत. एका तासामध्ये किती सेकंद असतात? 36. हे तर मान्य सर्वांना. 36ने भाग दिला. 36ने भाग दिला मग कसं भाग जाणार? हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता कशाने भाग जाईल? अंशाने छेदामध्ये अंकांची बेरीज कशी आहे? 9च्या पटीतली म्हणून 9ने भाग दिला. 9 चौक 36. पुन्हा इथे 9 चौक 36 उरले किती? 7. 9 8 72. 48ला 4ने भाग दिला तर काय येईल? 12 चौक 48. येते लक्षात? कसा दिला भाग? 4 1 4, 4 2 8, 4 1 4. 12 तास. तुम्ही भागाकार केला तरी देखील येणारच आहे उत्तर. परंतु मी पुन्हा पुन्हा काय सांगतोय, जेवढं आपलं पेन, कॅल्सी, मोबाईल हातात न घेता जेवढं मनाने तोंडी उत्तर येता येईल तेवढं आपल्यासाठी फायदेशीर असणार. येते? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न काय आहे? जर 2x वर्ग काय सांगितला? वर्गमुळामध्ये 1024 असेल तर x बरोबर किती? कसं काढणार आहे मित्रांनो? 2x वर्ग म्हणजे एक्सच्या वर्गाची दुप्पट. हा काय आहे? 1024चं वर्गमूळ आहे. मग इथे काय केलं अगोदर? 1024चं वर्गमूळ. 1024 कोणाचा वर्ग आहे मित्रांनो? 1024 हा 32चा वर्ग आहे. एवढं माहिती असलं पाहिजे. 30चा वर्ग 900. माहिती आहे सर्वांना? छान. हां, वर्गमूळ काढायचं कसं माहीत नसेल तर वर्गमूळ काढायचं कसं, तो आपला व्हिडिओ आहे. व्हिडिओ बघा तरी देखील तुम्ही याचं वर्गमूळ सहज काढू शकताय. ठीक आहे? याचं वर्गमूळ काढलं. 1024चं वर्गमूळ किती? 32. मग हे 32 काय रे मित्रांनो? 32 हे 2x वर्ग. एक्सच्या वर्गाची दुप्पट. एक्स म्हणजे एका संख्येच्या वर्गाची दुप्पट 32 आहे. मग दुप्पट जर 32 असेल तर वर्ग किती असणार आहे? तर हा 2 जो गुणिला आहे तो आपण भागीला करायचा. 2 भागीला केला तर किती असणार? 16 असणार. म्हणजे एका संख्येचा वर्ग 16 आहे की नाही मित्रांनो? एका संख्येचा वर्ग 16 आहे. मग कोणत्या संख्येचा वर्ग 16 आहे मित्रांनो? काहीच बघायचं नाही, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा. कोणत्या संख्येचा वर्ग 16 आहे?
सोपा आहे. कोणाचा? तर 4चा वर्ग. तर x म्हणजे 4 असणार आहे, ती संख्या 4 असणार आहे. येथे लक्षात 16, 32, 8 हे उत्तर नाही आहे, ती संख्या ही 4 असणार आहे. बऱ्याच जणांनी इथे 16 उत्तर लिहून काढले असणार आहे. बरोबर आहे की नाही? हा एक प्रश्न थोडासा काय असू शकतोय, म्हणजे गोंधळात टाकणार असू शकतं, पण खूप कठीण आहे असलं काही नाही आहे. याचं उत्तर 4. मान्य? खूप छान. पुढच्या प्रश्नाकडे बघा जाऊया. 15चा वर्ग व 4चा घन यांची वजाबाकी किती होईल? किती होईल रे मित्रांनो? हां, इथे आता किमती सांगायच्या. 15चा वर्ग किती असणार आहे? 225. ठीक आहे. आणि 4चा घन किती रे मित्रांनो? 64. आणि यांची काय सांगितले आता? यांची वजाबाकी केली. 5तनं 4 गेला 1, 22मधून 6 गेले, 22मधून 6 गेले ते किती? 16. 161. येते की नाही? पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. सोपा प्रश्न होता. पुढच्या प्रश्नाकडे बघा जाऊया. 5चा शून्यवा घात गुणिले 6चा शून्यवा घात. काय प्रश्न? 5चा शून्यवा घात गुणिले 6चा शून्यवा घात गुणिले 7चा शून्यवा घात. छेदामध्ये 7चा शून्यवा घात अधिक 8चा शून्यवा घात अधिक 9चा शून्यवा घात. घातांक प्रकरण जर बघितलं असेल तर प्रश्न तुम्ही 2 सेकंदात सोडवणार. काय गुणधर्म आहे? कोणत्याही संख्येच्या शून्यवा घाताची किंमत 1 असते. ती का असते? व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगितलं आहे, परंतु इथे आता एवढंच लक्षात ठेवायचं आहे, शून्यवा घाताची किंमत 1 असते. मग या गुणधर्मावरून आता या सर्व समीकरणाची किंमत 1 असते असं असणार आहे का? नाही. शून्यवा घाताची किंमत 1 असते. म्हणून आता बघा 5चा शून्यवा घात 1 गुणिले 6चा शून्यवा घात 1, 7चा शून्यवा घात 1. आणि छेदामध्ये कसं होणार आहे आता? पुन्हा 7चा शून्यवा घात 1. इथं चिन्ह कोणतं आहे ते काळजीपूर्वक बघायचं. इथं बेरीज आहे. अधिक 8चा शून्यवा घात 1 अधिक 9चा शून्यवा घात 1. म्हणजे अंशामध्ये गुणाकार चिन्ह आहे, छेदामध्ये बेरीज चिन्ह आहे. मग मला सांगा आता, कोणत्या एकाने एकाला गुणलं तर उत्तर काय असतं? 1 असतं. 1 1 1. किती वेळा गुणाकार करा तरी गुणाकार हा 1च असणार, पण बेरीज ही 1 नसणार आहे. 1 अधिक 1 अधिक 1 किती होणार? 3 होतील. एवढं एक लक्षात ठेवा. समजतंय ना? म्हणून उत्तर आपलं 1/3 कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 3 मध्ये. बाकीच्या पर्यायाचा काही संबंधच नव्हता, पण बऱ्याच जणांनी काय केलं असेल, इथे बेरीज वगैरे करून टाकली असेल. गोंधळात टाकणारे पर्याय होते असलं वगैरे काही नाही आहे. हा गुणधर्म असेल तर उत्तर एक तर 1 लिहू शकतायत, एक तर 1/3 लिहू शकतायत, परंतु इथे इतर पर्याय जे आहेत त्यांचा उत्तराशी काहीही संबंध नव्हता. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका शेताच्या 4/5 भागाची किंमत 42,000 रुपये आहे, तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असणार? आता हा प्रश्न सोडवणार कसं मित्रांनो? एका शेताच्या 4/5 भागाची किंमत, 4/5 भागाची म्हणजे काय? 5 पैकी 4 भागांची किंमत. 4 भागांची किंमत किती आहे? 42,000 रुपये. क्रॉस तयार करणार. 4 भागांची किंमत 42,000 रुपये आहे. किती भागांपैकी रे मित्रांनो? 5 भागापैकी. हे समजून घ्या. 4/5 म्हणजे काय रे? 5 पैकी 4. 5 पैकी 4 भागांची किंमत. मग बघा 4 भागांची किंमत 42,000 आणि पूर्ण शेताची किंमत किती असणार? मग पूर्ण शेताची किंमत म्हणजे काय? पूर्ण शेत हे 5 भागांचं असणार ना. 4 भागांची किंमत, एकूण 5 भाग केलेत, 5 पैकी 4 भागांची किंमत दिलेली आहे 42,000. मग पूर्ण शेत किती? पूर्ण शेत हे 5 भागाचं कळतंय. मग 5 भागाची किंमत जी असणार आहे ती पूर्ण शेताची किंमत. म्हणून काय केलं? क्रॉस तयार केला. 5 भागाची किंमत बरोबर किती? क्रॉस तयार केल्यावर कोणाकोणाचा? 5 आणि 42,000चा गुणाकार होईल. एक्सच्या बाजूची संख्या भागीला जाईल. 5 गुणिले 42,000 भागीला 4. ठीक आहे. भाग दिला. कसा भाग जाईल? 4 1 4, 4 1 4. इथे आता 4/25 असं नका करू. 4 0 अगोदर 0 आणि मग 2 उरले. 4/25. हे 2 शून्य त्याच्यावर ठेवले. 10,500 रुपये ही एका भागाची किंमत आली.
गुणीला 5 केलं, हे 2 शून्य घेतले आहे तसे, 5 5 25 आणि 5 1 5, 52,500 रुपये एवढे पूर्ण शेताची किंमत असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तुम्ही सर्व प्रश्न काळजीपूर्वक बघा. हे सर्व प्रश्न विचारले जाणारे आहेत. प्रत्येक कुठल्याही जिल्ह्याची प्रश्नपत्रिका असेल, परीक्षा कोणतीही असेल, हे रेग्युलर विचारले जाणारे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न बघा आता. काढकाम वेगावर आहे. 15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात, तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील? मजेदार प्रश्न आहे. किती मजूर लागतील असा प्रश्न नाही आहे. कालच्याच प्रश्नपत्रिकेत आपण सोडवला आहे. काय सांगितलं आहे? किती मजूर लागतील असा प्रश्न नाही आहे. किती मजूर वाढवावे लागतील. मग वाढवावे लागतील हे काढण्यासाठी अगोदर टोटल किती लागणार आहेत हे शोधायचं. ठीक आहे, ते कसं काढणार ते देखील सांगितलं आहे. पहिल्या वाक्यातील सर्व संख्यांचा गुणाकार किती आहे? संख्या बघा, 15 आणि 36 दिली आहे. 15 मजूर 36 दिवसात, म्हणून 15 गुणीला 36 केलं, भागीला दुसऱ्या वाक्यातील संख्या काय सांगितलं आता, तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी. मग 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी म्हणजे काय, हे दुसऱ्या वाक्यातील संख्या 27 भागीला करायचं. किती दिवस लागतील, जी उत्तर येणार तेवढे मजूर लागतील. दिवस नाही, इथे मजूर सांगितले. दिवस दिलेले आहे. 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील. अगोदर हे उत्तर म्हणजे डायरेक्ट उत्तर असेल का? नाही, हे टोटल लागणारे मजूर असणार. ठीक आहे, मग ते कसं काढलं? अंशाने छेदाला भाग दिला. कसा जाणार? नम त्रिक 27, नम चौक 36. पुन्हा अंशाने छेदाला भाग दिला. 3 1 3, 3 5 15. उरलं काय? 5 गुणिले 4. मग 5 गुणिले 4 केलं, 5 चौक 20. हे 20 उत्तर असणार आहे का? बऱ्याच जणांनी पर्याय क्रमांक 1 लिहून काढलं आहे, ते उत्तर चुकलं आहे. उत्तर काय असणार आहे? तर इथं समजून घ्या. हे टोटल काय, हे 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी 20 मजूर लागतील, परंतु ऑलरेडी किती होते? अगोदर 15 मजूर होते. विचारलं काय, किती वाढवावे लागतील. मग किती वाढवले पाहिजेत? 15 होते, टोटल 20 पाहिजे, म्हणजे फक्त 5च वाढवण्याची गरज आहे. हे समजून घ्या. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होतं. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका संख्येचा 1/3 भाग काय सांगितलं आहे? एका संख्येचा 1/3 भाग 120 आहे, तर त्या संख्येचा 2/9 भाग शोधा. हे 2-4 प्रश्न थोडे मजेदार आहेत. काय सांगितलं आहे? 1/3 भाग 120 आहे. इथं देखील तेच आहे मित्रांनो. एका संख्येचा 1/3 म्हणजे काय रे मित्रांनो? 3पैकी 1 भाग ना. हा अपूर्णांकाचा अर्थ समजून घ्या. 3पैकी 1 भाग. एका संख्येचा 3पैकी 1 भाग किती आहे? 120 आहे. मग मला सांगा, क्रॉस तयार केला. ए भाग जर 120 आहे, क्रॉस केव्हा सांगितलं आहे? समचलनाचं उदाहरण आहे. 1 भागाची किंमत 120 आहे, मग 3 भागाची किंमत जास्त असणार का कमी असणार आहे मित्रांनो? जास्त असणार. भाग वाढले, किंमत वाढणार. ठीक आहे, 1 भागाची किंमत 120, तर 3 भागाची किंमत किती? क्रॉस तयार केला, कोणाकोणाचा गुणाकार 3 गुणिले 120 होईल, आणि एकच्या बाजूची संख्या 1 भागीला केला. 1 भागीला म्हणजे काय? जो गुणाकार तेच उत्तर असणार. 120ला 3ने गुणलं तर 12 36, 360 ही ती संख्या असणार आहे. कळतंय मित्रांनो? मग आता त्या संख्येचा 2/9 भाग शोधायचा आहे. मग त्या संख्येचा म्हणजे कोणाचा रे? तर 360चं येते. ती संख्या 360 आली. 360चा 2/9 भाग म्हणजे तुम्ही सरळ गुणीला 2/9 केलं तरी देखील चालणार. 360 गुणीला 2/9. मग इथे काय होणार? या 360ला 9ने भाग दिला तर 9 1 9, 9 चौक 36, 9 0 0, 4 2 8, 4 0 0. किती असणार आहे? 80. त्या संख्येचा 2/9 भाग 80. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एक वस्तू 8% नफा घेऊन 4,860 रुपयाला विकली असेल, तर त्या वस्तूची किंमत, खरेदी किंमत सांगा, असा प्रश्न आहे. दिलेलं काय आहे? 4,860 रुपये ही काही विक्री किंमत आहे. कालचाच प्रश्न सेम टू सेम प्रश्न होता, फक्त काय आहे? संख्या बदल आहेत.
या 4860चे 8% कमी करणार का? नाही. ही 4860 ही किती टक्के व्हॅल्यू आहे? ही विक्री किंमत आहे. विक्री किंमत म्हणजे काय? नफा अधिक खरेदी किंमत. खरेदी किंमतीमध्ये जेवढा नफा असतो तो ॲड करून जी किंमत असते ती विक्री किंमत असते. येते? मग ही 4860 ही किती टक्के व्हॅल्यू आहे? 8% नफा घेतलेला आहे. मग 8% नफा म्हणजे काय? 108% व्हॅल्यू आहे. कोणती? 4860 ही संख्या. 4860 ही 108% व्हॅल्यू आहे. विचारलंय खरेदी किंमत सांगा म्हणजे 100% व्हॅल्यू बरोबर किती? क्रॉस तयार केला, कोणाकोणाचा गुणाकार होईल? 100 गुणिले 4860 आणि एक्स बाजूची संख्या 108 भागिला. कसं होईल? 4860 गुणिले 100 भागिले 108. तुम्ही सरावाने इथल्या इथे जरी भाग दिला तरी देखील चालणार आहे. परंतु काही नवीन मित्र असतील तर त्यांच्यासाठी आहे एक्सच्या बाजूची संख्या भागिला करायची आणि ज्या क्रॉसमधल्या दोन्ही संख्या माहिती असतील त्यांचा गुणाकार करायचा. आता भाग जातोय का मित्रांनो? अंश आणि छेदामध्ये जात असेल देऊन टाकायचा, घाबरायचं नाही, बिनधास्तपणे द्यायचा, निसंकोचपणे. 100% आपण योग्य दिशेने जाणार आहोत एवढं लक्षात ठेवायचं. मग आता अंश आणि छेदामध्ये कसा भाग जाईल मित्रांनो? तर बघा इथे आता 108 आहे म्हटल्यावरती 12ने भाग जाईल. येतं की नाही? 12ने भाग जाणारी संख्या आहे, देऊन टाकायचा. 12 × 12, 12 मी किती होता तर मित्रांनो 108. वरती भाग दिला तर काय होईल? 12 × 48. इथं 12 × 5 = 60 करू नका बरं का. 6ला भाग देईल का 12ने? नाही. 12 0 0 मग 6 उरतील. 12 × 5 = 60. एवढी काळजी घ्यायची नाही तर मग कुठं तरी उत्तर जाणार. भागाकार प्रॉपर करायचा. वरती काय आलं? 405. छेदात काय आलं रे मित्रांनो? 9. मग आता 405ला 9ने भागलं तर बघा आता 9 × 27 40. 9 × 36 उरले किती? 4. 9 × 5 = 45. आता 45 आणि इथं काय आहे? गुणिला 100. मग 45 गुणिला 100 केलं 4500 रुपये. किती असणार खरेदी किंमत? 4500. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होतं. तुम्ही पर्यायावरनं गेलात तरी देखील चालणार आहे. खरेदी किमतीच्या 8% बघा बरं. 3000च्या 8%, 8 × 24 240 रुपये. म्हणजे काय 3200च्या लगभगच विक्री किंमत राहिली असती. 4000चे 8%, 8 × 32 320 म्हणजे विक्री किंमत किती राहिली असती? 4320 राहिली असती. त्याच्यावरनं देखील उत्तर देऊ शकताय तुम्ही. करताय ना? हां, आपण हे सोडून बघितलं बरोबर. सगळ्या पद्धतीने उत्तर आलं पाहिजे. तुम्ही मांडणी करा, तुम्ही निरीक्षणाने करा, तुम्ही पर्यावरणात जा, काही करा, उत्तर बरोबर आलं पाहिजे. समजतंय की नाही? उत्तर महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने काढा. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. तुम्हाला ही मांडणी कशी वाटते ते मला सांगत चला. या ठिकाणी आपले बीड जिल्हा पोलीस भरती 2024च्या प्रश्नपत्रिकेतील गणिताचे सगळे प्रश्न झालेले आहेत. आपण कालसारखंच सर्व प्रश्न हे समजून मांडणी करून परंतु कुठलंही सूत्र न वापरता सोडवलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंट्स करून सांगत चला, जेणेकरून आपल्याला पुन्हा तुम्हाला समजेल किंवा कमी वेळेमध्ये आपल्याला कसं व्हिडिओ बनवता येईल, पद्धत सांगता येईल, याच्यावर आपण काम करत असणार आहोत. म्हणून मला वेळोवेळी कमेंट्स करत चला किंवा मेसेज केला, कॉल केला तरी देखील चालणार आहे. तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने आपण दररोजचे व्हिडिओ बनवत आहोत. व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला नक्कीच सांगत जा. आणि जो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक्स देखील करत राहा. आणि अजून देखील जर समजा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण दररोज तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. थँक्यू.